सातपूरमध्ये शेकडो वर्षांची परंपरा जपणारी भवानी माता यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. पण या दिमागदार सोहळ्याला अव्यवस्थेचं ग्रहण लागल्याने संपूर्ण आयोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मंगळवार दिनांक 19 रोजी सायंकाळी अर्धनारी नटेश्वराच्या वेशात गणेशाने 12 गाड्या ओढण्याची परंपरा नेहमीप्रमाणे जल्लोषात पार पडली. वेशीवरील मारुती मंदिर, वेताळ बाबा मंदिर आणि भवानी माता मंदिरात पूजा करून सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्र्यंबक रोडवर एकमेकांना जोडलेल्या 12 गाड्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ओढण्यात आल्या. जय भवानीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल ताशे, पारंपरिक नृत्य आणि भव्य मिरवणुकीचे वातावरण भक्तिमय झालं. पण याच वेळी 12 गाड्या ओढताना अचानक मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. हजारोच्या संख्येने उपस्थित नागरिकांमुळे नियंत्रण सुटले आणि नियोजनाच्या पूर्णपणे बोजबारा उडाला. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था अपुरी पडल्याचं स्पष्ट दिसून आलं. गर्दी अनियंत्रित झाल्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत काही ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी सदस्यांना फटका बसल्याने संतापाची लाट उसळली. जखमी झालेल्या ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक आयोजकांवर झाला. इतक्या मोठ्या यात्रेचे योग्य नियोजन का केलं नाही असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी आयोजकांना धारेवर धरलं. काही काळासाठी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. यावेळी पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेळीच पोलिसांनी परिस्थिती हाताळल्याने मोठा अनर्थ टाळला आणि पुढील कार्यक्रम सुरळीत पार पडला. मात्र या घटनेने यात्रेच्या व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या. परंपरा जपताना नागरिकांच्या सुरक्षेची तडजोड का? दरवर्षी लाखोंची गर्दी होत असताना नियोजनात सुधारणा का नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक.